इथं पूर्ण रम देतो. माझे काय इडे वाकडे तुकडे मुकडे उडके तुडके जे बोल आले असतील ते फक्त माझ्या मायबापांनी सांभाळून घ्या. चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूचं आहे, माझ्या हनुमंतरायाचं आहे, आणि जे काय वाईट असेल ते माझं ते माझ्या पदरात द्या. मी माझं परत घेऊन जाईल आणि पुन्हा सुधारायचे प्रयत्न करीन. म्हणून माझी सेवा इथं संपली. पायाच्या प्रसादे काही बोलवलं विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगे मगू इकती नवे हा उपदेश बडबडिलो शेस. कसला उपदेश आहे? नुसतं बडबड केली नवे हा उपदेश बडबडिलो शेस. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर. आता आपले विचार साहेब मानते आणि मला एक अजून दोन शब्द बोलायचे. अभंगाचं राहिलेलं चिंतन तुम्ही बोलू तर नक्की पौर्णिमाला करेल मी. भरपूर चिंतन आहे या अभंगावर, भरपूर चिंतन आहे, पण आता बोलायला वेळ नाही मिळाला. सर्व उपस्थित भक्तवर्गांना विनंती करतो की साहेबांचं मनोगत इथं 2 शब्दात होणार आहे. तेव्हा मनोगत संपेपर्यंत कोणीही आपली जागा सोडायची नाहीये. खरोखर वारकरी संप्रदायावर प्रेमच नव्हे तर संत साहित्याचा अभ्यास असणारे शीतल कुमार बल्लाळ साहेब आज आपल्यात उपस्थित आहेत. आणि खाकी वर्दीतला एक माणूस संत साहित्यावर बोलतो म्हणजे किती विषयच आहे. म्हणून जास्त वेळ न घेता बल्लाळ साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. राधाकृष्ण नगरीचं हे सुंदर असं भव्य प्रांगण आणि या प्रांगणामध्ये मारुती रायाचा हनुमंतरायाचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. मंडळी हो, हरिभक्ती पारायण आपल्याला सर्वांना ज्येष्ठ आणि प्रमुख मार्गदर्शक राहिलेले आपल्या सर्वांना आतापर्यंत असे सर्वांना पितृतुल्य देवतुल्य बाबूरावजी महाराज मुंडे त्यांचं अतिशय सुश्राव्य कीर्तन हरिपाठाच्या या चहुविधी जाणं साही शास्त्र कारण 18 पुराण हरिसी गाते या सुंदर अभंगावर झालेला आहे. बाबा म्हणतात तसे हरिपाठावर तासन तास बोललं तरी कमी पडणार आहे. माऊलींनी काय केलं मंडळी हो, माऊलींनी तुम्हा आम्हासाठी ज्ञानेश्वरी तर असली, भगवद्गीतेची अतिशय उत्कृष्ट अशी टीका, उत्कृष्ट असं भगवद्गीतेवर आधारलेला सगळ्याला समजेल सगळ्याला उमगेल दृष्टांत देऊन उदाहरण देऊन मधात गुळून विलायची टाकून अतिशय सुरस असा मेवा आपल्यासाठी बनवला मंडळी हो. पण माऊलींना तरीही मनात खटकलं. माऊलींना असं वाटलं की एवढा मोठा ग्रंथ, एवढ्या मोठ्या ओव्या माझ्या साधारण भक्ताला पचनी पडायला चढ जाते. म्हणून त्यांनी काय केलं की छोटासा मोजका छोट्या शब्दामध्ये गोड अतिशय रसाळ उमगेल असा सगळ्यांना असा छोट्या छोट्या लहान शब्दांचा चरणांचा 28 अभंगाचा हरिपाठ